नमस्कार मित्रांनो. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी नाही का? मोर पंखाच्या मोहात पडावं इतकं त्याचं सौंदर्य. श्रीकृष्णाच्या मुकुटामध्येही मोरपंख पाहिलाय, पण तो त्याने ओरमडून आणलेला नव्हता बरं. मोरपंखाच्या मागचं कटू सत्य सांगणारा हा व्हिडिओ नक्की पहा. कहाँ से लाते हो भैया ये? राजस्थान। हाँ, लेकिन कहाँ से, मतलब नदीर के लेके आते वहीं से। है नदीर के लेके आते वहीं खरीद के? कौन बेचता है? हम देखते हैं। हाँ, आप तो बेचते हो, लेकिन खरीद वहाँ पे के। बड़े लोग बेचते हैं ना, हाँ, तो वो लोग कहाँ से लाते हैं ये? वहाँ से पता नहीं, वो धंधा करते हैं वहाँ पे। ये फैक्ट्री तो है नहीं, इसकी फैक्ट्री तो है नहीं, ओरिजिनल मिलता है। ओरिजिनल है। हाँ, तो फिर ठीक है, धन्यवाद. पाहिलं, त्याला उत्तरही देता आलं नाही. मित्रांनो, सणावाराचे दिवस सुरू झाले म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये मोरपंख विकताना दिसतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोरपंख येतात कुठून हे जाणून घेण्यासाठी मी वृत्तपत्रांच्या काही कटिंग्स तुमच्यासोबत शेअर करते, ते नक्की वाचा. आपण मोरपंख मार्केटमधून विकत घेतो का? आपल्या लाडक्या कृष्णासाठी, आपल्या लाडक्या बाप्पासाठी. काही लोक तर म्हणतात मोरपंख घरामध्ये ठेवलं की शुभ होतं. पण मला सांगा, एखाद्याचा जीव घेऊन नक्कीच आपले श्रीकृष्ण, आपला लाडका बाप्पा आपल्यावर प्रसन्न होईल का? एखाद्याचं जीवन रक्तबंबाळ करून नक्कीच आपलं काही शुभ होईल का? नाही ना. चला तर मग मोरपंखांची खरेदी थांबवूया, म्हणजे विक्री थांबेल. विक्री थांबली म्हणजे तस्करी थांबेल आणि आपला राष्ट्रपक्षी वाचेल. जय हिंद.